नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी एक खूपच मजेदार कथा सादर करणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे माझ्या आत्याची मुलगी मैना. मित्रांनो, कथेचं नाव ऐकून तुम्हाला माहीत झालं असेल मी तुम्हाला काय सांगणार आहे. मी माझ्या आत्याच्या मुलीकडे म्हणजे आत्याकडे काही दिवसासाठी राहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी नवीनच घर बांधलं होतं. घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी म्हणजे गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आमच्या पूर्ण परिवाराला बोलवलं होतं. परंतु आई पप्पांना वेळ नसल्यामुळे मला एकट्यालाच त्या कार्यक्रमाला जावं लागलं. त्यावेळेला माझ्यासोबत घडलेली ही खरीखुरी हकीकत मी तुमच्यासमोर माझ्या शब्दामध्ये जशाच तशी मांडणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपणास एक विनंती, कथा आवडली तर कथेला नक्की लाईक करा आणि हो, तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट करा. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करावे. कारण आपल्या चॅनलवर ज्या कथा मी अपलोड करत असतो त्या कथा तुम्हाला इतर कुठेसुद्धा ऐकायला, वाचायला किंवा पाहायला अजिबात मिळत नाहीत. कारण ह्या सर्व कथा माझ्या स्वतःच्या असतात. त्याच्यामुळे अशा अस्सल आणि ओरिजिनल कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं बरं. त्याच्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर मी कथा अपलोड केलो की त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता पुढं काय घडलं हे मी तुम्हाला सांगत आहे. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी काही दिवस बाकी होते, म्हणजे जवळजवळ 5-6 दिवस. आणि त्यावेळेलाच पप्पांनी तिकडं पाठवून दिले. आता तिकडे गेल्यानंतर माझं मन काही रमत नव्हतं. ते सर्व मित्रमंडळी, सर्व कंपनी माझ्या गावामध्येच. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर फक्त कॉन्टॅक्ट कॉलवरच व्हायचा. रोज बसणं, उठणं, हिंडणं, फिरणं, खिदळणं ह्या सर्व गोष्टी आता तिथं मिळत नव्हत्या. आता एवढं मोठं आत्याचं घर होतं. दिवसभर त्या घरातच कोंडून राहिल्यासारखं वाटायचं. कुठं फिरायला चान्स नाही आणि काही नाही. आता शहरी विभाग म्हणलं की शेजारची शेजाऱ्यांनासुद्धा ओळख नसते. मोठं अपार्टमेंट होतं, मोठं घर त्यांनी बांधलं होतं. आजूबाजूचे खूप मोठे मोठे अपार्टमेंट लोकांचे पण होते. आमच्याकडं पण खूप मोठं अपार्टमेंट होतं, परंतु सर्व आजूबाजूच्या ज्या खोल्या होत्या त्या भाड्याने द्यायचं ठरलं होतं. काही हाऊसेस आत्या आणि मामा डायरेक्ट विकून टाकणार होते. त्याच्यामुळं भल्या मोठ्या लटपटांगणामध्ये आत्याचा एकटीचाच प्लॉट, एकटीचंच घर. एवढी मोठी त्यांची गडगंज संपत्ती होती, एवढी मोठी प्रॉपर्टी, आणि वारीस मात्र फक्त 2 मुलीच. त्यांना मुलगा नव्हता. त्याच्यामुळं सर्व काही ते मलाच मानत असत. मी घराकडे गेलो की अगदी माझी चंगळ व्हायची. कुठं खातोस, काय खातोस, काय पितोस, अशी गोष्टी एक ना अनेक ते माझ्या पाठीमागे खूप हांजी करत लागत असत. त्याच्यामुळे मला तिथं जरा जास्तच डिमांड होतं. आत्याच्या दोन्ही मुली खूपच सोज्वळ आणि संस्कारी होत्या. मग मला वाटायचं आत्याची जी मोठी मुलगी आहे तिचं कुठंतरी काहीतरी असायला पाहिजे. कारण तिचं शरीर खूप भरदार, एकदम मस्त वाटत होतं. त्या मोठ्या मुलीचं नाव मैना होतं. आता ही जी कथा आहे ती मैनाचीच. ह्या मैनाला मी बऱ्याच दिवसापासून लाईक करत होतो. तिकडे गेलो की ती मला वापरायला मिळावी, ती मला कसंही करून हस्तगत व्हावी असं मला वाटायचं. परंतु तिथं काही शिस्त लागायचीच नाही. ती मला कधी जवळ येऊ द्यायची नाही. बोलायची, हसायची, खेळायची, माझ्यासोबत राहायची, परंतु त्या गोष्टीपर्यंत ती मला कधी जाऊ द्यायची नाही. जर मी चुकून कधी विषय काढला तरीसुद्धा ती जाणीवपूर्वक साफ इग्नोर करायची किंवा सरळ सांगायची, राजेश, मला अशा गोष्टी आवडत नाहीत. त्याच्यामुळे अशा गोष्टीवर तू माझ्यासोबत बोलत जाऊ नको. मी खूप वेळेस तिला फ्लर्ट करायचा प्रयत्न केला, तिला खूप वेळेस पटवायचा प्रयत्न केला, परंतु ती माझ्या हाताला लागते की नाही याच्याबद्दल काही मला खात्रीच वाटत नव्हती. काही दिवसानंतर तर मी चक्क तिचा नादच सोडला. आपल्या हाताला ही लागणारच नाही, कारण ही नार खूपच चंचल आहे असं मी माझ्या मनामध्ये ठरवलं. परंतु माझं मन काही जरी झालं तर तिच्याच भोवतीच घोटमळायचं. मी मनाशी खूप वेळा विचार करायचो, काही जरी झालं तर मैनाला आपण हस्तगत करायचीच, मग ती कुठल्या का मार्गाने असना. मी बरेच प्रयत्न करून बसलो होतो, परंतु मैना काही हाताला लागायचा अंदाजच नव्हता. शेवटच्या टप्प्यामध्ये तर मी स्वतः हार मानायला तयार झालो, परंतु तरीसुद्धा मी खूप स्ट्रॉंग होतो. हार मानणाऱ्यापैकी मी नव्हतोच. काही जरी झालं तर मैनाला आपण मिळवायचीच, हा चंग मी मनाशी बांधला होता. एक दिवस असं झालं की मी आणि मैना बसलो होतो. त्यावेळेला मैनाचा मोबाईल बाजूला होता. त्याच्यावर काहीतरी नोटिफिकेशन आलं. मोबाईल वाजला आणि ती गडबडीनं मोबाईल तिनं उचलला.
तिनं जी काही नोटिफिकेशन आलेली होती ती माझ्यासमोर ओपन न करता डायरेक्ट त्याला एक्झिट केली. त्याच्यामुळं मला थोडा संशय आला. तिचं काहीतरी असू शकतं असं पण मला वाटलं. कारण बऱ्याच वेळा ती इग्नोर करायची. माझ्यासमोर फोन उचलायची नाही, मोबाईल सायलेंट करून ठेवायची. मी त्यांच्याकडे गेलो की तिला थोडा अडथळा वाटायचा. त्याच्यामुळं सरासरी मोबाईलवर बोलणं ती टाळायची. त्याच्यामुळं तर माझ्या मनामध्ये आणखीन जरा जास्तच डाऊट होता. तिचं नक्कीच कुठंतरी काहीतरी असायलाच पाहिजे असं मला वाटायचं. परंतु माझ्याकडं सबळ पुरावा काहीच नव्हता. मग आता काय करणार? मी थोडीशी युक्ती लढवली. एक फेक चॅट करायचं ठरवलं. तिनं फेसबुकला आहे हे मला माहीत होतं. तिने इंस्टावर पण आहे हे पण मला माहीत होतं. आणि तिची इंस्टाची आय डी पण मला माहीत होती. मग एक काम केलं. आता इंस्टावर जास्त तिला कार्यक्रम किंवा जास्त वेगवेगळ्या गोष्टी न करता मी थोडंसं फेसबुकवरून अगोदर ट्राय करायचं ठरवलं. कारण इंस्टाची आय डी थोडी तिची हार्ड होती आणि इंस्टा आय डी सरासरी कोणाला मिळत नाही. फेसबुक मात्र कोणाला पण मिळू शकतं असा एक मी विचार केला. माझा मोठा विचार चुकीचा होता की बरोबर होता मला माहीत नाही. परंतु मला जे काही योग्य वाटलं आणि त्यावेळेला मी जो निर्णय घेतला किंवा मी जी कार्यक्रम केला किंवा जी युक्ती लावली ती युक्ती मी तुमच्यासमोर जशाच तशी सांगत आहे. मी इंस्टावर तिला विषय सोडून दिला आणि फेसबुकला तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचं ठरवलं. परंतु मी विचार केला मी तर तिला अगोदरच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि तिनं ती घेतलीसुद्धा आहे. आम्ही फेसबुक फ्रेंड तर होतोच. मग मी थोडा विचार केला. तिची फेसबुकची प्रोफाईल मी ओपन केली आणि त्याच्यामध्ये तिच्या अबाउटच्या सेक्शनमध्ये गेलो. तिथं काही माहिती चेक केली. तिनं कशा करते, तिच्या आवडीनिवडी अशा बऱ्याच गोष्टी मी फेसबुकवरून सर्च केल्या. त्याच्यामध्ये काही गरम कथेचे चॅनल, काही गरम कथेचे पेज तिने लाईक केलेले होते. काही फोटो, काही मादक कथा अशा बऱ्याच गोष्टी, बरीच सामुग्री तिला आवडत असल्याचं तिने केल्याचं त्याच्यावर कमेंट केल्याचं माझ्या लक्षात आलं. बऱ्याच पेजला तिने ज्या पेजला लाईक केलं होतं त्या पेजला व्हिजिट करून तिच्या पोस्ट मी शोधून काढल्या. काही पोस्ट तिनं पण टाकल्या होत्या. जसं की पोटाच्या खालच्या भागाचे फोटो, पायाचे फोटो, पायावर मेहंदी काढलेले फोटो, मांड्या उघड्या असलेले फोटो अशा प्रकारचे काही मादक दृश्य ज्याच्यामध्ये की चेहरा दिसत नाही अशा प्रकारचे काही दृश्य तिने चित्रित केलेले होते. तसे व्हिडिओ पण तिनं काही फेसबुक पेजवर अपलोड केलेले होते. साहजिकच त्याच्यामध्ये ती जरी दिसत नसली तरी मी जर बघितलो आणि मी थोडंसं ऑब्झर्व केलो असता माझ्या असं लक्षात आलं की संपूर्ण फिगर तिचंच आहे. संपूर्ण पाय जिथं जिथं पायाचे फोटो आहेत, मेहंदीचे फोटो आहेत किंवा कमरेचा खालचा भाग दाखवला आहे असे काही मादक फोटो तिचेच आहेत हे माझ्या लक्षात आलं. वेगवेगळ्या अशा पेजवरचे तिचे ते मादक फोटो पाहून मला थोडं अजब वाटलं. हे नेमकं काय करू इच्छिते, हिच्या मनात काय आहे हे माझ्या काही लक्षात येत नव्हतं. मग मी तसे काही फोटो कॉपी केले, माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केले आणि एकदा तर वाटलं हे सर्व फोटो तिला व्हॉट्सअपवर पाठवून द्यावीत आणि तिला विचारावं हे काय आहे किंवा प्रत्यक्ष तिला दाखवावं आणि तिला विचारावं मैना हे काय चालू आहे, काय टाकलेस हे, किंवा मामाला आणि आत्याला सांगून द्यावं. परंतु जर बघितल्या लगेचच जर एखादी गोष्ट जर टार्गेट केली तर आपल्याला काहीच मिळत नाही ही सुद्धा गोष्ट मला माहीत होती. म्हणून मी थोडंसं शांत बसलो आणि विचार केला हिला अशा पद्धतीत नाही थोडं वेगळ्या पद्धतीत घेऊत आपण. मग मी थोडा विचार करू लागलो काय करता येईल. मला काही सुचत नव्हतं. शेवटी ती रात्र मी कशीबशी जागून तळमळून काढली. मला काही सुचतच नव्हतं काय करावं. शेवटी मला एक युक्ती सुचली आणि त्या युक्तीचं मी पालन करायचं ठरवलं. त्या युक्तीप्रमाणे माझ्या मनामध्ये जसा विचार आला तसा तो विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे. मी असा विचार केला की एक फेक नावानं अकाउंट बनवावं. त्या अकाउंटवरून तिला चॅटिंग करावी. तिच्याकडून काय रिस्पॉन्स येतो, काय तिच्या आवडी निवडी. आता मी बऱ्याच गोष्टी अबाउटमध्ये मी बघितल्या होत्या आणि आता मी तिच्या घरात राहत असल्यामुळे मला तिच्या बाकीच्या आवडी निवडी, तिचे आवडते कलर, तिचं आवडतं खाद्य अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत होत्या. मग मी एक फेक प्रोफाईल तयार केली. त्याच्यामध्ये तिच्या ज्या आवडी आहेत, तिच्या आवडीचा कलर, तिच्या आवडीचे चित्रपट, तिच्या आवडीचे गाणे, तिच्या आवडीचा हिरो अशा बऱ्याच गोष्टी तिच्या आवडचे जे आहे त्या पद्धती मी इकडं त्या फेक अकाउंटवर मेन्शन केल्या आणि एक मस्त एका मुलाचा फोटो DPला ठेवला. चांगला धडधाकट मुलगा, दिसायला सुंदर, केसाची स्टाईल, पाठीमागे 4 व्हीलर कार अशी जसं मला योग्य वाटलं तसं मी ती प्रोफाईल एकदम परफेक्ट बनवली. आता त्या प्रोफाईलवर कुणी जरी आलं तर ती प्रोफाईल फेक आहे असं वाटणारच नाही. शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचं मी निवडलं. आता बऱ्याच गोष्टी अशा होत्या की कुणी जरी बघितलं तर पहिल्या
इम्प्रेशनमध्येच तो एकदम गार झाला पाहिजे. काय यार, प्रोफाईल असावी तर अशी, कारण ती प्रोफाईल एकदम फेक होती आणि विचारपूर्वक बनवली होती. त्याच्यामुळे त्रुटी नावाची काही चीजच नाही. मग ज्या फेक मुलाच्या नावानं अकाउंट बनवलं होतं, मी नेटवरून काही फोटो मुलांचे डाउनलोड केले होते. त्यापैकी बऱ्याच इमेज मी एकाच मुलाच्या घेतल्या आणि त्या इमेज वेगवेगळ्या मी त्या पेजवरती अपलोड केल्या, म्हणजे माझ्या फेसबुक प्रोफाईलला अपलोड केला. कोणाला पण वाटायला पाहिजे की प्रोफाईल एकदम ओके आहे. त्याच्यामध्ये जो पत्ता होता तो पत्ता मी मुंबईचा टाकला. मुंबईमध्ये बांद्रा, जे की फिल्म सिटी एरिया आहे, जिथं फिल्म सिटीचे लोक राहतात, असा एरिया मी मुद्दामच मेन्शन केला होता. जुही चावला, करीना कपूर, करिश्मा कपूर अशा पण लोकांचे काही फोटो मी अपलोड केले होते आणि आमच्या एरियातील आहेत किंवा आमच्या गल्लीत राहतात असं पण मी मेन्शन केलं होतं. म्हणजे कुणी जर प्रोफाईल चेक केलं तर त्यांना वाटावं की प्रोफाईल खुरी आहे आणि बांद्र्याच्याच कुठल्या तरी मुलाची आहे. मग ती प्रोफाईल कंप्लीट झाल्यावर त्यावरून काही मुलांना आणि काही मुलींना मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. आणि योगायोग असं की आता प्रोफाईल चांगली म्हणलं की कुणी पण फ्रेंड रिक्वेस्ट घेतच ना. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 60-70 मित्रमैत्रिणी जमा केलो. मग एकदम जर कोरी प्रोफाईल असेल आणि मी तिलाच जर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल तर खूप अवघड होईल, असं पण मी विचार केला होता. आणि ती एकीकडून जर बघितलं तर ते बरोबर पण होतं. 60-70 मैत्रिणी एका दिवसात जमा झाली मला. दुसऱ्या दिवशी मी मैनाला पण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. योगायोग असं झालं की ज्या दिवशी मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्या दिवशी ती ऑनलाईन होती, माझ्यासमोर बसली होती, परंतु तिनं ती फ्रेंड रिक्वेस्ट त्या दिवशी घेतली नाही. मग मी तिच्या बाजूला थांबून थोडं कानाडोळा करूनच बघत होतो. तिने फेसबुक ओपन केलं होतं. ती बऱ्याच वेळेला ती प्रोफाईल चेक करत होती. तिच्या मनामध्ये थोडासा संभ्रम असावा, घ्यावं की नको, रिक्वेस्ट घ्यावी की नको, असं काहीतरी तिच्या मनामध्ये विचार चालू असावा. शेवटी इकडे तिकडे बघत शेवटी तिला काय वाटलं काय माहीत नाही, तिनं ती रिक्वेस्ट घेतली. मग आता मला नोटिफिकेशन आल्यानंतर मी मुद्दामच पूर्ण सगळे नोटिफिकेशन सायलेंटवर ठेवले होते. मी फेसबुकवर बघितलं आणि ती नोटिफिकेशन बघितल्यानंतर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी खूप खुश झालो. आता काही जरी झालं तर आपण आपले प्रयत्न करायचेच, हे मी ठरवलं. तिने ज्यावेळेला फ्रेंड रिक्वेस्ट घेतली त्यावेळेला मी तिला हायचा मेसेज टाकला. मॅसेंजरवर मी तिला चॅट करू लागलो होतो. अगोदर तर हायचा मेसेज टाकल्यानंतर तिकडून काही रिप्लाय आला नाही. तिने फक्त मेसेज सीन केला आणि रिप्लाय दिला नाही. मी परत तिला मेसेज केला, जेवण झालं का. आता हा मेसेज एकदम कॉमन होता. काही लोकांनी ह्याच्यावर मीम्स पण बनवले, परंतु मित्रांनो, हा सगळ्यात साधा सोपा आणि फ्लर्ट करण्याचा सगळ्यात पहिला मार्ग आहे. मग हाय जेवण झालं का असा दुसरा मेसेज, परंतु त्या मेसेजला पण तिकडून रिप्लाय आला नाही. मग मी लगेचच थोडा वेळ थांबलो आणि विचार केला, हिला आपल्याबद्दल काय वाटले माहीत नाही. मग मी तिसरा मेसेज टाईप केला, सॉरी यार, मला वाटलं होतं तू माझ्यासोबत मैत्री करशील आणि तुझ्या भावनांना काहीतरी ठेच पोहोचावी असा माझा विचार नव्हता. मी अगदी सरळ साध्या सोप्या माझ्या मनानं मी तुला मेसेज केला होता, परंतु तुला जर आवडलं नाही ना, ठीक आहे, इट्स ओके, बाय, आता नाही तुला मेसेज करणार, असा मेसेज मोठाला टाईप करून तिला पाठवला. तिने मेसेज सीन केला, परंतु तरीसुद्धा काहीच रिप्लाय आला नाही. मग मी थोडा वेळ ऑनलाईन राहिलो आणि विचार केला, आता उत्तर येईल तेव्हा उत्तर येईल, परंतु उत्तर काही आलं नाही. मग मी मुद्दामच ऑफलाईन गेलो आणि तसाच दुसऱ्या माझ्या अकाउंटवर येऊन तिकडं बघू लागलो. त्यावेळेला काही वेळ झाला आणि मला नोटिफिकेशन बारवर एक मेसेज दिसला, हाय. आता मात्र मी नोटिफिकेशन बार ओपन केली आणि बघितलो, मेसेज तिचाच होता. मला खूप छान वाटलं. एकदम आनंद माझ्या मनामध्ये उकळ्या फुटू लागल्या. मित्रांनो, एका मॅसेजमुळं माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. ते कसं काय हे तुम्हाला मी सांगणारच आहे, परंतु तत्पूर्वी आपणास एक विनंती. कथा एकदम खरीखुरी आणि सत्य असल्यामुळे कथेला तुम्हाला लाईक तर करावंच लागेल आणि हो, चॅनलला सबस्क्राईब पण करायचेच. पुढं काय झालं हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर कृपया तुम्हाला जर आवडत असेल किंवा वाटत असेल तरच कमेंट करा. जर आवडत नसेल, कमेंट करायची नसेल तर नका करू, परंतु कथेला लाईक मात्र करा. 100 जर लाईक आले तर पुढची कथा जेवढी होईल तेवढी लवकरात लवकर शेअर करणार आहे. बाय बाय मित्रांनो. कथा खूपच रोचक मोडवर येऊन मी मुद्दाम थांबवली आहे. आपला रिस्पॉन्स पाहूनच मी पुढची कथा अपलोड करेन. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील एकदम मस्त मजेदार रंगारंग अशा प्रकारामध्ये. बाय. You sound like love, you sound like heart.